भटक्यांनो, राम राम. आज आपण आलेलो आहे अचानक भयानक अशा ठरलेल्या आपल्या सिंहगडच्या भटकंतीसाठी. थोडासा वेळ कमी आहे, पण त्यातल्या त्यात आपण बराचसा सिंहगड पाहण्याचा प्रयत्न करूयात. चला तर करूयात आपल्या सिंहगडाच्या भटकंतीला सुरुवात. नंतर पुन्हा भविष्यात येऊन पूर्ण असा एक व्हिडिओ आपल्या सिंहगडावर करूच. हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन करून आपण आपल्या सिंहगड भटकंतीस सुरुवात करूयात. आज आम्ही आलोय सिंहगडावर. येस, आता पाहूयात आपल्या सिंहगड. चला. किल्ले सिंहगड पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आपला किल्ले सिंहगड आहे. गडावर येण्यासाठी पुण्यातून आपण खडकवासला डोंजे गावामार्गे गाडी मार्गाने गडावर येऊ शकतो. त्याचप्रमाणे जर सातारा आणि कोल्हापूर मार्गे आपण येत असू तर खेड शिवापूरमधून कोंढणपूर गावामार्गे एक गाडी मार्ग गडावर येतो. पायथ्याच्या डोंजे गावातून आपण गड चढाई करत साधारण तासा दीड तासात गडावर पोहोचू शकतो. वाहनतळापासून चालत आल्यानंतर काही अंतरावर आपल्याला गडाचा हा पहिला पुणे दरवाजा लागतो. सध्या आपण पुणे दरवाजाच्या समोर पोहोचलेलो आहोत. गडाच्या वाटेवर आपल्याला अनेक ठिकाणी असे हे माहिती फलक पाहता येतात. सध्या आपल्याला समोर गडाचा नकाशा असलेला हा फलक पाहता येईल. या फलकावरून आपल्याला गडाच्या एकंदरीत सर्व बाजूंची माहिती या ठिकाणाहून समजू शकते. गडाचा पहिला पुणे दरवाजा पार करून आपण पुढे येत असताना वाटेत आपल्याला हा दुसरा पुणे दरवाजा पाहता येतो. राजू का कुठल्या किल्ल्यावर आली तू? कुठल्या किल्ल्यावर आली? सिंहगड. या ठिकाणी आपल्याला दरवाजा कुठं शरफ शिल्प दिसत. जुने शरफ शिल्प आपल्याला या बुरुजांच्या ठिकाणी पाहता येतील. एक या बाजूला आणि एक या ठिकाणी. कदाचित घरच्या बांधलेत ही शरफ शिल्प या ठिकाणी लावलेली असतील. आपण आता तोफखान्याच्या शेजारी आलेलो आहोत. दरवाजांची शृंखला पार करत आपण या ठिकाणी पोहोचतो आणि या ठिकाणी आपला हा तोफखाना आपल्याला पाहता येईल. बोल ना काय खायचं. हॅलो गाईस, काय करतो? मी आहे आपली लाडकी राजस्वी. तोफखान्यातून थोडंसं आल्यानंतर बाहेरच्या बाजूला समोर आपल्याला कडक वाचल्या लागण्याचा पसारा. त्या समोरच्या बुरुजावर आपल्याला तोफ पाहता येईल. तोफगाडा आणि त्यावर उभारलेली तोफ सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे
हे कार्य पार पडलेले आहे या ठिकाणी तो पाहू शकतो. पण आता घोड्याच्या पागेत जात आहोत. घोड्याची पागा म्हणून या जागेच्या ठिकाणी आपल्याला फलक लावताना दिसतोय. आतमध्ये आल्यानंतर भली मोठी गुहा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. पावसाळ्यात बऱ्यापैकी इथं पाण्याचंही प्रमाण असतं आणि या गुहेत पण आपल्याला अशी टाकी पाहता येते. या ठिकाणी एक टाका आहे. पुढे आल्यानंतर आणखी काही टाकी या ठिकाणी आहेतच. एक टाका आहे आणि या ठिकाणी 2 छोटी आकारातली टाकी आपल्याला पाहता येतील. तर गुहा ही आहे घोड्याची पागा म्हणून का बोललं गेले माहिती नाही. चला या गुहेतून आपण आता पुढे जाऊया. या ठिकाणी बरीचशी जागा आपल्याला गुहेच्या बाहेर पाहता येते. घोड्याच्या पायगेतून जसजसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला वाटेल अशी या ठिकाणी दुसरी पाण्याची टाकी पाहता येतात. थोडंसं पुढे आल्यानंतर डाव्या हातालाही आहे भलं मोठं असं पाण्याचं टाकी पाहता येते. आणि आणखी थोडस त्याच्या शेजारी हा भला मोठा असा कातळात कोरलेला एक तलाव पण म्हणू शकतो आपण, कारण तेवढा आकारमान त्याचा आपल्याला या ठिकाणी दिसते. बराचसा खोदला आहे पण वरच्या बाजूला बांधून घेतलेला आहे आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी आपल्याला एक सुंदर अशा चावीच्या आकाराची आकाराने काहीशी लहान असलेली विहीर पाहता येईल. पाणी सध्या तर त्यात नाहीये पण त्याचा आकार पाहून खरंच एक सुंदर असा आविष्कार या ठिकाणी आपण पाहता येतो. छोट्या आकारातली एक छोटीशी विहीर. समोर आपल्याला हा मनोरा दिसत आहे. टॉवर आहे. पूर्वीच्या काळात बऱ्याच वर्षांपूर्वी दूरदर्शनचं प्रक्षेपण पुणे शहरात होण्यासाठी एका उंचच्या जागेवर एक मनोरा टाकण्याची गरज असताना ती गरज आपल्या या सिंहगडाने पूर्ण करून दिली. त्याचाच हा आपला समोर दिसणारा दूरदर्शनचा मनोरा. आपण आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्मारकासमोर पोचत आहोत. मी इथून आपला हा मनोरा आपल्याला जवळून पाहता येते. चला राजीव का थांबलात? कोणत्या किल्ल्यावर आलीस तू सांग की? अगं कुठला? सिंहगड ना. विसरते तू सारखं सारखं. याचं प्रवेशद्वार आहे आपल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचं. या ठिकाणी थोडक्यात आपण आता सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी आलेलो आहोत. या समाधीस्थळाचे सुशोभीकरण 2019 मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे वन विभाग व पुरातत्व विभाग यांच्या परवानगीने झाले होते. सदरचे काम करत असताना त्या ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी कॉन्क्रीट चौथरा काढून तिथे दगडी बांधकामातील चौथरा बांधण्याचे नियोजन होते, पण पुतळा बाजूला काढून ठेवला. त्याच वेळेस कॉन्क्रीटचा ठोकळा काढल्यानंतर त्याच्या खाली एक चौकोनी दगड होता. त्या खाली समाधीचे वृंदावन सापडले. तर पुतळ्या शेजारी एका चौकोनी दगडावर समाधीचा शिरभाग होता. ती आत्तापर्यंत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी म्हणून ओळखली जात होती. वृंदावन व त्यावरील चौकोनी दगड व त्यावर शिरभाग अशी जोडणी केल्यावर ही नरवीर तानाजी मालुसरे यांची मूळ समाधी असल्याचे दिसून आले.
त्यामुळे प्रथमच छत्रपती शिवरायांच्या काळातील एक ऐतिहासिक ठेवा राज्याला या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. नरवीरांच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ती समाधी बांधली आहे. त्यास छत्रपतींचा स्पर्श देखील झालेला आहे. नरवीरांच्या या समाधीस्थळापासून आपल्याला किल्ले राजगडासोबतच आपल्या किल्ले तोरणाचेही दर्शन सुंदररित्या या ठिकाणी घडलेले आहे. नरवीर तानाजींच्या समाधीस्थळापासून आपल्याला या ठिकाणी राजगड पाहता येईल. समोर हा बालेकिल्ला. वातावरण स्वच्छ असल्यामुळं भविष्यात पुन्हा राजगडाचं कधीतरी दर्शन आपण आपल्याला सिंहगड शक्य नक्की येऊ झाले. आणि त्यावेळेस पूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदा पुन्हा तयार करू. चला तर, हा सिंहगडाचा आटोपशीर असा भटकंतीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या दख्खन दौलत या चॅनेलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात सह्याद्रीतल्या पुन्हा एका नवीन ठिकाणी. तर मित्रांनो, आजची आपली छोटी खाणी तपशीर अशी किल्ले सिंहगडाची भटकंती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा किल्ला आपल्याला नाही पाहता आला, छोटी मंडळी होती.